नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आला तो दिवस तुम्हाला आठवतोय का? म्हणजे पहा, महायुतीला न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळाल्या, पण त्या प्रमाणामध्ये महायुतीचे कार्यकर्ते समर्थक जल्लोष करताना तुम्हाला तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या गावामध्ये दिसले का? ते तुम्हाला अर्थात दिसले नसतील, कारण महायुतीचे समर्थक, उमेदवार, नेते, कार्यकर्ते हे सगळेच बुचकुळ्यात पडलेले होते. आणि ते का बुचकुळ्यात पडलेले होते? कारण 5 महिन्यापूर्वी जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राने महायुतीचा धुव्वा उडवलेला होता. त्याच महाराष्ट्राने केवळ 5-6 महिन्यामध्ये महायुतीला इतक्या जागा दिल्या कसं काय, हा प्रश्न त्यांना सुटलेला नव्हता. हा नेमका चमत्कार कशामुळे झाला हे त्यांनाही लक्षात येत नव्हतं. हा चमत्कार नेमका कशामुळे झाला याचं उत्तर मात्र आता राहुल गांधी यांनी दिलेलं आहे. 3 फेब्रुवारीला लोकसभेमध्ये पण ते बोललेले होते, पण आज मात्र त्यांनी देशातील 15 वर्तमानपत्रांमध्ये 13 भाषांमध्ये त्यांनी एक लेख लिहिलेला आहे. मराठीमध्ये देखील तो लोकमत या वर्तमानपत्रामध्ये आलाय आणि त्या लेखाचं शीर्षक आहे, महाराष्ट्र विधानसभेची मॅच कुणी फिक्स केली. आणि या लेखामध्ये राहुल गांधींनी 5 पुरावे दिलेले आहेत किंवा मतांची भाजपा चोरी कसं करते, कशा पद्धतीने करते याच्या 5 स्टेप्स किंवा त्याची पंचसूत्री दिलेली आहे. ह्या नेमक्या 5 गोष्टी त्यांनी काय सांगितल्यात तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर यातली पहिली गोष्ट आहे, खेळही माझा आणि अंपायरही माझा. म्हणजे लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया पाहणारी जी यंत्रणा आहे ती आहे निवडणूक आयोग. या निवडणूक आयोगाचे जे निवडणूक आयुक्त असतात त्यांच्या नियुक्तीची एक विशिष्ट अशी प्रक्रिया आहे. 2023 पर्यंत या निवड समितीमध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देखील असायचे, विरोधी पक्षनेते देखील असायचे आणि त्याच्यामुळे ज्या कोणा व्यक्तीची निवड केली जायची निवडणूक आयुक्त म्हणून त्याविषयी एक विश्वासार्हता असायची. 2023 मध्ये मात्र मोदी सरकारनं ही पद्धत बदलली आणि याच्यामध्ये निवड समितीमधून त्यांनी सरन्यायाधीशांना हटवले. त्यावेळीच हा प्रश्न पडला होता की ही पद्धत मोदी सरकारनं का बदलली. त्याचं उत्तर आपल्याला महाराष्ट्र विधानसभेमध्ये मिळालं. यातील दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मतदार यादीची, म्हणजे मतदार यादीमध्ये बोगस मतदार घुसवण्याची. तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, 2019ची लोकसभा निवडणूक ते 2024ची लोकसभा निवडणूक या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जी मतदारांची संख्या वाढली ती केवळ 31 लाख होती. लक्षात घ्या, 5 वर्षामध्ये 31 लाखांना मतदार संख्या वाढली. परंतु 2024ची लोकसभा निवडणूक आणि 2024ची विधानसभा निवडणूक या 5 महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल 41 लाख मतदार जे आहेत ते मतदार यादीमध्ये वाढले. यापूर्वी महाराष्ट्रात हे कधीही घडलेलं नव्हतं. इनफॅक्ट देशातील कोणत्याही राज्याच्या संदर्भामध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची संख्या जी आहे ती वाढलेली नव्हती. ही अशी मतदारांची संख्या जी वाढली ती खरी नाहीये, ती ऑर्गॅनिक नाहीये. याचा अजून एक पुरावा आहे. तो पुरावा असा आहे की 2019ची जी निवडणूक झाली लोकसभा त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील मतदारांची संख्या ही 8,98 लाख इतकी होती. 2024ची जी लोकसभा झाली त्या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या होती 9,29 लाख आणि 2024ची विधानसभा निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये मतदारांची संख्या आहे 9,70 लाख. याच्यात इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की महाराष्ट्रातील जी अडल्ट पॉप्युलेशन आहे, जे प्रौढ नागरिक आहेत, त्यांची सरकारी आकडेवारीनुसारच जी संख्या आहे ती आहे 9,54 लाख. म्हणजे प्रौढ मतदारांची महाराष्ट्रात जेवढी संख्या आहे त्यापेक्षा अधिक मतदार नोंदणी ही मतदार यादीमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारे मतदार यादीमध्ये बोगस मतदार वाढवणे ही यांची दुसरी स्ट्रॅटेजी आहे. यातील तिसरी स्टेप आहे मतदानाची टक्केवारी वाढवणे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय झालं पहा, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी 5 वाजेपर्यंत किती मतदान झालेलं आहे याचा निवडणूक आयोगानं जो आकडा दिलेला होता तो होता 58.22%. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी जो फायनल आकडा दिला की महाराष्ट्रामध्ये एवढं मतदान झालंय, तो फायनल आकडा होता 66.05%. म्हणजे लक्षात घ्या, तब्बल 7.83% इतकं मतदान फायनल आकडेवारीमध्ये निवडणूक आयोगानं वाढवलेलं दाखवलेलं होतं. 7.83% याचा अर्थ तब्बल 76 लाख मतदारांनी अधिक मतदान केलं असं निवडणूक आयोगानं आपल्याला सांगितलं. आणि हा जो आकडा आहे तो शब्दशः अविश्वसनीय असा आहे.
म्हणजे देशातील कोणत्याही राज्यामध्ये अशा पद्धतीनं फायनल फिगरमध्ये इतकी टक्केवारी वाढलेली दिसलेली नव्हती. इनफॅक्ट राहुल गांधींनी याच लेखामध्ये एक चार्ट दिलेला आहे आणि हा चार्ट काय सांगतो बघा. 2009 ची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रोव्हिजनल आकडेवारी आणि फायनल आकडेवारी याच्यामधलं जे अंतर आहे ते इनफॅक्ट 0.50% कमी झालेलं होतं. 2014च्या निवडणुकीमध्ये ते सर्वाधिक होतं आतापर्यंत, म्हणजे किती 1.08% यानं फायनल आकडेवारीमध्ये पर्सेंटेज वाढलेलं होतं. मागची 2019ची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये तर हे 0.64% इतकंच वाढलेलं होतं. फक्त 2024च्या विधानसभेमध्येच हे प्रमाण जे आहे ते तब्बल 7.83% वाढलेलं दिसलं. यातली चौथी स्टेप आहे, ज्या ठिकाणी भाजपला कमी मतं मिळतात अशाच बूथवर मतांची टक्केवारी वाढवणे. म्हणजे पहा, महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 लाख इतके बूथ आहेत, परंतु जे मतदार यादीमध्ये वाढलेले आहेत किंवा जिथे मतदानाची टक्केवारी अधिक झालेली आहे ती या सगळ्या 1 लाख बूथवर नाही, ती केवळ 12,000 बूथवरती आहे. आणि हे 12,000 बूथ हे 85 मतदारसंघामध्ये आहेत. आणि योगायोग बघा, हे सगळेचे सगळे 85 मतदारसंघांमध्ये भाजपा किंवा त्यांच्या मित्र पक्षांनी विजय मिळवलेला आहे. राहुल गांधींनी कामठीची केस स्टडी दिलेली आहे, चंद्रशेखर बावनकुळे जिथून निवडून आले त्या मतदारसंघाची. या मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला जी मतं मिळाली ती होती 1,34,000, तर भाजपच्या उमेदवार जो आहे त्याला मतं मिळाली होती 1,19,000. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसला जी मतं मिळाली ती आहेत 1,34,000, म्हणजे फक्त 2,000 मतं जी आहेत ती काँग्रेसला कमी मिळालेली आहेत. भाजपची मतं मात्र 1,75,000 झालेली आहेत. आणि याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जे 35,000 नव्याने मतदार ऍड केलेले होते त्या सगळ्या 35,000 मतदारांनी भाजपलाच मतदान केलेलं आहे का नाही चमत्कार. म्हणजे या ज्या 4 स्टेप्स आहेत त्या वापरून भाजपनं 149 पैकी 132 जागा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो 89% आहे. अशा प्रकारचा स्ट्राईक रेट देशभरात कोणत्याही राज्यात कोणत्याही निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचा दिसलेला नाही. आणि विशेषतः ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट 5 महिन्यापूर्वीच झालेल्या लोकसभेमध्ये केवळ 32% होता, त्याच पक्षाचा स्ट्राईक रेट 89% कसा झाला, हा चमत्कार कसा झाला, तर या 4 स्टेप्समुळे तो झाला. त्यामुळे या 4 स्टेप्स या परिस्थितीजन्य पुरावा आहे. ही जी सगळी आकडेवारी आहे ती आकडेवारी ओरडून सांगते की महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी झाली आहे. महाराष्ट्रामध्ये जे सरकार निवडलं गेलंय ते बेकायदेशीररित्या निवडलं गेलंय. आणि यातली 5वी स्टेप अशी आहे की आपण जे काही गैरप्रकार केलेले आहेत ते जनतेच्या लक्षात येऊ नयेत म्हणून लपवून ठेवणे. तर असं कृत्य निवडणूक आयोगाकडून झालंय का, त्यातलं एक उत्तम एक्झाम्पल असं आहे की एका उच्च न्यायालयाने एका उमेदवाराच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला असं सांगितलं की त्या बूथवरचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्याला उपलब्ध करून द्यावे. हा निकाल आल्यानंतर तातडीनं केंद्र सरकारनं 1961चा त्या संदर्भाचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये बदल केला आणि असे सीसीटीव्ही फुटेज किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कोणाला देता येणार नाही अशी त्याच्यामध्ये दुरुस्ती केली. प्रश्न असा आहे की ही दुरुस्ती का केली, ही अशी दुरुस्ती मोदी सरकारनं का केली हे आता वेगळं सांगायला नको. दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधींनी आतापर्यंत विरोधी पक्ष नेते म्हणून कितीतरी वेळा सातत्यानं निवडणूक आयोगाकडे अशी मागणी केली आहे की 2024ची जी लोकसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणूक झाली त्याची फोटो सहित जी मतदार यादी आहे ती मतदार यादी उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून नेमकी गडबड कुठे झाली आहे आणि खरोखर जे मतदार आहेत ते खरोखरच मतदार आहेत की बोगस मतदार आहेत ते त्यावरून लक्षात येऊ शकतं. परंतु अजूनही निवडणूक आयोगाने अशा प्रकारची यादी विरोधी पक्षांना दिलेली नाही. त्यामुळे या 5 मुद्द्यांच्याद्वारे या 5 पुराव्यांच्याद्वारे ठोस अशी आकडेवारी देत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्न विचारलेले आहेत. हे प्रश्न प्रामुख्याने निवडणूक आयोगाला आहेत. निवडणूक आयोगाने याची पारदर्शीपणे उत्तर देणं अपेक्षित आहे. आजतागायत त्यांनी ती उत्तरं दिलेली नाहीये. यात एकच गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की भारताची ओळख, भारताची जी शक्ती आहे ती लोकशाही आहे आणि अशा पद्धतीनं मॅच फिक्सिंग जर होत असेल तर ते लोकशाहीला घातक आहे, ते लोकशाहीला
विष असल्यासारखं आहे. आपण मात्र सामान्य नागरिक म्हणून या गोष्टींवर बोलत राहूया, सातत्यानं बोलत राहूया, कारण सत्ता ही सत्याला घाबरते. धन्यवाद.